नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 5 ते 1 अशा टिपक्यांमध्ये सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता सर्वप्रथम इथे मी मध्ये 5 टिपके करून घेतलेले आहेत. दोन्ही साईडने एक एक सोडून असे मी मध्ये 3 टिपके केले. पुन्हा एक एक सोडून असा एक टिपका मी इथे करून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने वरतीही तसेच मी इथे टिपके करून घेतलेले आहेत. आता सर्वप्रथम या टिपक्यांना मी असे जॉईन करून घेते. हे 3 आणि इकडेही 3. पुन्हा इथे अशा पद्धतीने. आता चारही बाजूने मी इथे अशा 4-4 लाईन करून घेते. सारख्याच इथे मी 4 लाईन करून घेणार आहे. अशा पद्धतीने इथे मी 4-4 लाईन इथे करून घेतलेल्या आहे. आता इथे मी या लाईनला वरच्या अशा पद्धतीने इथे असा एक गोल करून घेते. त्यानंतर इथनं असं याला गोलाकारात जॉईन करून घेते. त्यानंतर असे अशा पद्धतीने. आता इकडेही तशाच प्रकारे मी इथे जॉईन करून घेते. अशा प्रकारे. आता सेम त्याच पद्धतीने इकडेही तसेच मी या रेषांना असे जॉईन करून घेते. अशा प्रकारे. आता इथेही अगदी तशाच प्रकारे आता ही शेवटची रेषा या रेषेला अगदी चिटकवून आपण अशी घेणार आहोत. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने.
अशा पद्धतीने इथे मी सगळीकडे अशी डिझाईन तयार करून घेतलेली आहे. आता इथे मी छान असे सरळ रेषा इथे मी काढून घेणार आहे. आता या मधल्या रेषेच्या दोन्ही बाजूने मी 2-2 रेषा काढून घेते. अशा पद्धतीने आता पुन्हा तसेच इथेही आता या रेषेच्या दोन्ही साइडने 2-2 मी रेषा करून घेणार आहे. अशा पद्धतीने आता या दोन्हींच्या मध्ये एक एक असा टिपका मी इथे करून घेणार आहे. चारी कोपऱ्याला मी असा एक टिपका करून घेते. त्यामध्ये सुंदर असा येलो कलर टाकून घेणार आहे. पुन्हा त्यामध्ये रेड कलरचा छोटासा टिपका इथे मी करून घेते. अशा प्रकारे त्याला बोटाच्या साहाय्याने हळूच असं टॅप करून घेते. अशा प्रकारे आता इथे छान असे फ्लावर चे डिझाईन मी करून घेते. अशा प्रकारे अशा पद्धतीने आता त्याला मी अशी व्हाईट कलरने शेडिंग करून घेते. हलक्या हाताने इथे मी व्हाईट कलर टाकून घेते. अशा प्रकारे आता असे छान इथे मी असे डिझाईन करून घेणार आहे. अशा पद्धतीने आता त्यावरती छोटे छोटे डॉट इथे मी देऊन घेते. अशा प्रकारे आता सेंटरच्या या टिपक्यांना मी येलो डॉट देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने त्याला हळूच असं बोटाच्या साहाय्याने टॅप करून मध्ये सुंदर असा रेड कलर मी टाकून घेते. अशा प्रकारे पुन्हा त्याला बोटाने असे टॅप करून घेते. आता साइडने असे छोटे छोटे व्हाईट डॉट इथे मी टाकून घेते.
अशा प्रकारे आता या दोघांच्या मध्ये मी छान अशी एक सरळ रेषा इथे करून घेणार आहे. त्यानंतर दोन्ही साईडने दोन छोट्या, त्यावरती असा एक डॉट मी इथे व्हाईट कलरचा करून घेते तिन्हींना पण. अशाच प्रकारे सगळीकडे मी अशा लाईन करून घेते. आता त्याला बोटाच्या साहाय्याने असे टॅप करून मी इथे घेते. अशा प्रकारे आता इथे मी छान असा पानाचा आकार इथे मी काढून घेते. सगळीकडे मी असेच पान काढून घेणार आहे. अशा पद्धतीने इथे मी पानांचे आकार तयार करून घेतले आहेत. अशा पद्धतीने आपली ही रांगोळी कंप्लीट झालेली आहे. ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.